वर्षांमध्ये मेट्रो 3च्या प्रकल्पाला अडथळा निर्माण झालेला होता आणि अखेरीस आता मेट्रो 3ची जी ड्राय रन आहे टेस्ट चाचणी ती झालेली आहे, काय सांगाल? आज मुंबईच्या मेट्रो 3 या प्रकल्पातील प्रोटोटाईप ट्रेनची डिझाईन प्रूव्हिंग चाचण्यांची सुरुवात झाली। त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस हे इथे आले होते आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते या चाचण्यांची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे एका अर्थाने प्रकल्प हा पुढे चालला आहे याच्यामध्ये दिसून येते। पुढच्या काही कालावधीमध्ये आम्ही साधारण 2 महिने या ट्रेनची चाचणी चालेल आणि त्यानंतर पुढची ट्रेन सुद्धा याच तात्पुरत्या सुविधेमध्ये येईल आणि त्याची सुद्धा चाचणी सुरू होईल। त्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अजून 9 ट्रेन्स आणण्यात येतील ज्या आपल्याला पहिल्या फेजसाठी आवश्यक आहेत। मुंबईच्या मेट्रो 3च्या कार डेपोचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि पुढच्या जूनपर्यंत सर्व कामे संपवून आणि त्यानंतर त्याच्या अंतिम ज्या चाचण्या आहेत त्याच्या मान्यतेच्या त्यांची सुरुवात करून डिसेंबर 2023 पर्यंत याची फेज 1 म्हणजे आरेपासून BKC पर्यंतचा जो मार्ग आहे तो कमिशन करण्याचा आमचा मानस आहे। हे काम अतिशय आव्हानात्मक आहे कारण त्याच्यामध्ये आम्हाला अनेक कामं ही खूप त्यांचं सिक्वेन्सिंग बदलावं लागणार आहे, खूप वेगवान गतीने करावी लागणार आहे। पण या सर्व आव्हानांवर मात करून आम्ही ही पहिली फेज डिसेंबर 23 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणू असा ठाम विश्वास या निमित्ताने मला वाटतो आणि त्या सर्वाची सुरुवात ही आजच्या कार्यक्रमामुळे झालेली आहे। मॅडम, अनेक वर्ष हा प्रकल्प रखडलेला होता गेल्या सरकारमध्ये, परंतु आता या प्रकल्पाच्या काही खर्चामध्ये वाढ झालेली आहे का? काही माहिती आहे? या प्रकल्पाच्या खर्चामध्ये त्याचा जो सुधारित प्रारूप आराखडा आहे आणि वाढलेला जो खर्च आहे त्याच्यासाठी नुकतीच राज्य शासनाच्या कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे। 10,000 कोटी अधिक 3,800 कोटी अशा स्वरूपाचं ह्याच्यामध्ये साधारण 13,800 कोटींनी या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे। ती वेगवेगळ्या कारणांनी झालेली आहे। त्याचा आता मान्यता राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने दिली आहे। त्यानंतर ही केंद्र शासनाकडे आता जाईल आणि त्यानंतर त्याच्यामधली 60% रक्कम आपल्याला जायकाकडून मिळणार आहे। जायकाची त्याला तत्वतः मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा पुरवठा होईल असा आमचा विश्वास आहे। डेपोचं काम कुठपर्यंत झालेलं आणि कधीपर्यंत ते पूर्ण होऊ शकेल? डेपोचं काम आता सुरू झालंय। डेपोचं काम थांबलं होतं त्याच वेळेला 30% त्याचं काम झालेलं होतं आणि आता आम्ही ते नव्याने सुरुवात केलेली आहे। सध्या हे काम नॉर्मली डेपोचं काम व्हायला 2 वर्षांचा कालावधी लागतो, परंतु ते आपल्याला पुढच्या वर्षभरामध्ये करायचं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही रिसिक्वेन्सिंग वगैरे या गोष्टी करून आम्ही पुढच्या जूनपर्यंत पहिल्या फेजसाठी आवश्यक असणारं जे डेपोचे काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। या प्रकल्पामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्या डेपोमध्ये सर्वात महत्त्वाचे असतं ते ऑपरेशन कंट्रोल सेंटर, पण आपल्याकडे या प्रकल्पामध्ये BKC मध्ये एक पर्यायी किंवा स्टँडबाय ज्याला बॅकअप OCC म्हणतो त्याची सुविधा आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे डेपोमधल्या OCC जरी सुरू झाली नाही तरी BKC मधल्या बॅकअप OCCच्या आधारावरती आपण पुढचं काम सुरू करू शकतो। त्यामुळे याच्यामध्ये आम्ही थोडं ऑप्टिमायझेशन आणून डेपोचं काम जास्तीत जास्त लवकर कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करतो। मॅडम, अनेक राजकीय तुम्ही सांगितलं की 9 गाड्या आणखी यायच्या बाकी आहेत, त्या काम करण्यासाठी देखील उशीर होतो, मात्र या डेपोच्या कामामुळे त्या 9 गाड्या येण्यासाठी पण विलंब लागू शकतो। एकूण या प्रकल्पात 31 गाड्यांची आपल्याला आवश्यकता आहे प्रकल्प पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी आणि फेज 1 करता आपल्याला 9 गाड्यांची आवश्यकता आहे। सध्या 2 गाड्या पूर्ण तयार आहेत, त्यातली एक आपण इथे आणली आहे, एक अजून फॅक्टरीच्याच आवारामध्ये आहे। उर्वरित 3 गाड्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत मॅन्युफॅक्चरिंगच्या। एकदा दुसरी गाडी पण आपण इथे आली की त्या पूर्ण गाड्या होतील, त्यांना तिथे ठेवण्यासाठी जागा मिळेल पार्किंगसाठी आणि जसं आपलं डेपोचं काम पुढे चालू होईल आणि डेपोमध्ये अजून पार्क करण्याकरता आपण जागा करू तशा राहिलेल्या गाड्या सुद्धा आपल्याला आणता येतील। अल्टरनेट तुम्ही डेपो तयार केलेला आहे, त्याचा फायदा पुढे होणार आहे की कशा पद्धतीने? त्याचा फायदा आपल्याला हा डेपो पूर्ण तयार होईपर्यंत ट्रेनच्या चाचण्या आपण ज्या भुयारी मार्गामध्ये करतोय त्यांच्यासाठी आपल्याला या डेपोचा फायदा होणार आहे। इथे आपण 2 गाड्या त्याच्यावरती त्या भुयारी मार्गांमध्ये स्टेबल करू शकतो आणि त्यांच्या मनोवरिंगसाठी बाहेरचा जो ट्रॅक आहे तोही आपल्याला वापरता येऊ शकतो। सांताक्रूझ वाकोल्याचा जो भुयारी मार्ग आहे तो ट्रॅकिंगचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये काही विलंब येतो असं देखील म्हटलं जातं, त्या नेमकं काय आहे? ते विलंब कशामध्येच नाही आहे। मॅडम, अनेक राजकीय पक्षांचा आरेच्या कारशेडला विरोध झालेला आहे। आज मुंबई मेट्रो 3 की पहली प्रोटोटाइप मुंबई मेट्रो लाइन 3 की पहली प्रोटोटाइप ट्रेन उसकी डिज़ाइन ट्रायल की शुरुआत आज माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे और माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस इनके प्रमुख उपस्थिति में उसकी शुरुआत हुई और ये एक तरह से ये मेट्रो प्रकल्प कमीशनिंग की तरफ बढ़ता हुआ हमको इसी से दिखाई दे रहा है। उसका ये सिग्निफिकेशन इस आज के कार्यक्रम से हुआ है।
हमारा ये मानस है कि दिसंबर 2023 तक इस कॉरिडोर की पहली फेज़ जो आरए से बीकेसी तक है उसको हम पूरा करेंगे। उसके लिए टोटल 9 ट्रेन की आवश्यकता है। उसमें से एक ट्रेन अभी हमारे पास है, एक ट्रेन श्री सिटी में तैयार हुई है, वो हमें 2 महीने के बाद यहाँ लाएंगे। बाकी की ट्रेन वो मैन्युफैक्चरिंग में है, वो भी एक फेज इन सर्टन फेजेस दे विल ऑल्सो बी ब्रॉट टू दिस लोकेशन। और जब तक डिपो का काम होता है तब तक हम लोग उसका ट्रायल यहाँ करते रहेंगे। डिपो का काम नॉर्मली 2 साल लगता है उसको होने में, लेकिन हमने उस पर काफ़ी सारा ऑप्टिमाइजेशन किया हुआ है, कुछ रीसिक्वेंसिंग ऑफ एक्टिविटीज़ किया है, कुछ टाइम क्रैशिंग किया है, और उससे हम अगले जून तक ये डिपो का काम पूरा करने की पूरी कोशिश कर रहे हैं। और सारे सिविल वर्क्स और सिस्टम वर्क्स, क्योंकि सिविल वर्क आज के तारीख में 75% काम हो चुका है, सिस्टम का भी 40% काम हो चुका है, फेज़ 1 में वो काम थोड़ा और ज़्यादा है। तो ये अगले 1.5 साल में हमें 1 साल में ये सारा काम पूरा करके बचे हुए 3-4 महीनों में उसका फिर से जो फाइनल ट्रायल्स होते हैं CMRS के लिए वो किए जाएंगे, और दिसंबर 2023 को इसका पहला फेज़ कमीशन करने का हमारा पूरा प्लान है। प्रोजेक्ट डिले हो चुका है अभी, तो ऐसे में प्रोजेक्ट के लिए जो फंडिंग है किस प्रकार से व्यवस्था की है, फंडिंग में कितना इजाफा हुआ है, और साथ ही साथ जायका किस प्रकार से मदद कर रहा है उसमें? ये प्रोजेक्ट आपको पता है कि इसका पूरा प्लानिंग 2011 में हुआ था। जायका से लोन भी जो अप्रूव हुआ था वो 2013 में था, तो उसका जो DPR 2011 में बना था और उसी तभी की उसकी कॉस्ट थी। उसके बाद काफ़ी सारी चीज़ें पिछले 9-10 साल में हुई है, तो इसीलिए प्रोजेक्ट की आज की कॉस्ट 13,800 करोड़ से बढ़ी हुई है। और इसको अभी हाल ही में राज्य के कैबिनेट ने मान्यता दी हुई है। अब ये उसका GR भी निकल गया है। अब ये जो प्रस्ताव है सेंट्रल गवर्नमेंट को उनके अप्रूवल के लिए जाएगा, और जायका के पास भी उसका अभी हमें 57% फंड जायका से मिलता है ओरिजिनल कॉस्ट से, तो उतना ही फंड हमें नए कॉस्ट में भी मिलेगा। उसके लिए जायका ने ऑलरेडी इन प्रिंसिपल अप्रूवल दिया हुआ है, बट इसका सब प्रोसेस होने में हमें और 4-5 महीने लगेंगे, तब तक हमें फंड आ जाएंगे। लेकिन हमारा काम कहीं भी नहीं रुकेगा, उसके लिए हम पूरी कोशिश कर रहे हैं। मैम, कारशेड को लेकर काफी उत्सुकता है, कितना % कारशेड का काम हुआ है, और क्या अगर ये कांजूर मार्ग में शिफ्ट हुआ हो तो क्या कारशेड 30% का काम हो चुका था, अभी हमने फिर से काम शुरू किया हुआ है, और जैसे मैंने पहले ही बताया अगले जून महीने तक हम ये काम पूरा करने की कोशिश करेंगे, जैसे कि हम फेज़ 1 कमीशनिंग जो है वो दिसंबर 23 तक कर पाए। Ma'am, but we have surpassed the deadline of 2021 in first phase. How do you see this, the price escalation going high, and at the same time would like to understand? आज के तारीख में जो भी प्राइस एस्केलेशन whatever we have assumed that takes care of entire cost till 2024. Ma'am, will this be a burden for the commuters in the form of ticket? नॉट एट द मोमेंट, बिकॉज टिकट जो डिसाइड करने का मेकेनिज़्म है वो अलग है। इसमें हम लोग पहला फेयर हम डिसाइड करेंगे, बट वो जनरली जो बाकी मेट्रोज़ है उनके ट्यून में ही होगा। ऐसा नहीं कि एक लाइन के लिए कोई अलग फेयर होगा। मैम, ट्रायल रन में मतलब आम जनता क्या समझे, ट्रायल रन क्या है और कितने किलोमीटर तक ये ट्रायल रन होगा, और इससे क्या और कब तक पूरा होगा? ट्रायल रन का मतलब है कि पूरे प्रोजेक्ट में कंटिन्यूसली अलग अलग तरीके के ट्रायल सिस्टम्स के करने पड़ते हैं, क्योंकि ये पूरा इसमें एक इलेक्ट्रिकल एंड टेलीकम्युनिकेशन का एक पूरा बहुत ही कॉम्प्लेक्स ऐसा सिस्टम पूरे ट्रेन में है। वो सारी सिस्टम ने खुद में इंडिविजुअली वो परफॉर्म करना चाहिए, एक दूसरे से बात करनी चाहिए, फिर कंबाइंड उनका अपना परफॉर्मेंस होना चाहिए। ये हमारी जो ट्रेन है वो ड्राइवरलेस ट्रेन सिस्टम भी है, उसमें काफ़ी सारा ऑटोमेशन है। तो ये सब हर एक सिस्टम को हमें चेक करना पड़ता है, और कंबाइंड भी उसका टेस्टिंग होता है। तो ये जो ट्रायल्स है उसी पूरे ट्रायल का ही एक पार्ट है। तो उसमें 2000 किलोमीटर तक इस ट्रेन को रन करना पड़ेगा, और उसकी सारी सिस्टम जैसे उसका इलेक्ट्रिफिकेशन है, ट्रैक्शन सिस्टम है, या जो कम्यूटर्स के लिए जो डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम है, डिजिटल डिस्प्ले सिस्टम है, एयर कंडीशनिंग सिस्टम है, प्लेटफॉर्म स्क्रीन डोर्स है, इसमें ये सब वेदर दे परफॉर्म प्रॉपरली और नॉट, और वो एक दूसरे से ट्यून में है कि नहीं, ये सब देखना पड़ता है। तो ये सारा काम इसमें होगा। थोड़े दिनों के बाद जब हमारा सहार रोड स्टेशन पे जो क्रॉसओवर है वो जब तैयार हो जाएगा, उसका मतलब वो अभी फाइनल स्टेज में है, वो तैयार हो जाएगा, तो अभी तो 3 किलोमीटर ट्रेन दौड़ेगी, फिर 5 किलोमीटर तक जाएगी। जब 5 किलोमीटर का स्ट्रेच मिलेगा तो उस पर ऑसिलेशन ट्रायल्स भी होंगे, जो RDSO के लिए बहुत ज़रूरी है। तो नॉर्मली किसी भी मेट्रो ट्रेन को कमीशनिंग करने के पहले जो भी ट्रायल्स होते हैं वो सारे ट्रायल्स की शुरुआत आज हमने की हुई है। सिर्फ एक ही फ़र्क है कि उसका जो सीक्वेंस है हमने चेंज कर दिया है। जैसे डिपो तैयार होना चाहिए था या उसके बाद ये ट्रायल होती, तो हमने उसका हमें
समय बचाने के लिए जो हमारे पास टनल तैयार थी उसका फ़ायदा लेते हुए और एक टेम्पररी डिपो की फैसिलिटी तैयार करते हुए ये कुछ ट्रायल्स को हमने प्रीपोन किया हुआ है और वो पैरेलली करा रहे मैम डेट्स बता दीजिए, फर्स्ट फेज कब कंप्लीट होगा, पूरा कंप्लीट कब होगा? फर्स्ट फेज़ दिसंबर 2023 और सेकेंड फेज़ और फाइनल फेज़ जून 2024। कारशेड कब तक तैयार हो जाएगा? कारशेड तैयार होता जाएगा, लेकिन फेज 1 के लिए जो इसकी जरूरत है वो जून 2023 तक। मॅडम, एक शेवटचा प्रश्न. आरेच्या कारशेडला खरं तर अनेक राजकीय पक्षांचा विरोध आहे आणि पर्यावरण प्रेमींचा पण विरोध आहे. त्यांचा विरोध नमवण्यासाठी तुमची पुढची रणनीती काय असणार आहे? मला असं वाटतं कार डेपोचा निर्णय यापूर्वी पण राज्य शासनाने घेतलेला होता 2014मध्ये. त्याच्यानंतर वेळोवेळी जे निर्णय घेतले गेले ते राज्य शासनाने घेतले आणि राज्य शासनाच्या सगळ्या निर्णयांचं पालन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केलं. आत्ताही जो राज्य शासनाचा निर्णय आहे त्याचं पालन आम्ही पूर्णपणे करू आणि याच्यामध्ये वेळोवेळी कोर्टाचे जे डिसिजन्स आहेत त्यांचंही आम्ही पालन करत आलो, तेही आम्ही पालन करू.